मी अर्चना, आपण ऐकत आहात ABN एक्सप्रेस न्यूज। मी रिपोर्टर गणेश कांबळे, ABN एक्सप्रेस न्यूज चॅनल। आज आपण फुरसिंग गावातील दत्तमठ या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी 10 दिवसाचा बालसंस्कार असा शिबिर भरवण्यात आलेला आहे। आळंदीचे महाराज समाधान महाराज हे आहेत। आता यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। रामकृष्ण हरी, मी हरिभक्तपरायण समाधान महाराज गाडे आळंदीकर या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी आम्ही हे शिबिर 11 दिवसाचं शिबिर भरवलेलं आहे। या फुरसुंगी या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। आमचं या ठिकाणी हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये आमच्या मुलांची संख्या 50 एवढी आहे। तर पुढच्या वर्षी आमच्या या ठिकाणी शिबिर आणखी होणार आहे। तर या ठिकाणी या धार्मिक कार्यामध्ये आणखी मुलांनी सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही आमची आग्रहाची सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विनंती आहे। आणि या ठिकाणी आमची दिनचर्या अशी आहे की सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये व्यायाम चालतो आणि व्यायाम नंतर 7 ते 8 आंघोळीसाठी दिला जातो 1 तास आणि त्यानंतर या ठिकाणी प्रार्थना चालते, जसं की श्री अनंत मधुसूदना, परत नंतर पसायदान, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवताना कुठला श्लोक म्हणायचा, संध्याकाळी झोपताना कुठला श्लोक म्हणायचा, सकाळी उठल्यानंतर कुठला श्लोक म्हणायचा असं त्यांना सांगितलं जातं। आणि या ठिकाणी नंतर दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये त्यांना पकवाजाचा क्लास दिला जातो व पकवाजाचा क्लास हरिभक्तपरायण आमचे धनंजय महाराज घेतात। आणि नंतर त्यांना पकवाजाचा क्लास झाल्यानंतर दुपारी 1 ते 1:30 जेवणासाठी टाईम दिला जातो, सोडलं जातं। आणि नंतर त्यांना 3 वाजेपर्यंत 1:30 ते 3 अशी 1.5 तासाची अल्पशा विश्रांती दिली जाते। आणि नंतर 3 नंतर त्यांच्याकडून हरिपाठ घेतला जातो, परत 15 वाद्य त्यांच्याकडून घेतला जातो आणि नंतर मग संध्याकाळी हरिपाठ आणि पावल्या घेतल्या जातात त्यांच्याकडून तरी आहे। महाराज, मला तुम्ही एक सांगा आता की आता सध्या पंचक्रोशीमध्ये किंवा फुरसिंग गावामध्ये किंवा आता पूर्ण या आपल्या महाराष्ट्रामध्ये की लहान मुलांना खूप म्हणजे मोबाईलचं वेड आहे। तर या मोबाईलच्या ह्याच्यापासून तुम्ही कसं त्यांना अलिप्त केले आहेत आता, म्हणजे ह्याच्याबद्दल काय तुम्ही त्यांना सांगितलं आहे? या अध्यात्मामध्ये लहान मुले आमच्यापाशी 3री पासून ते 10वी पर्यंतची सर्व मुले आहेत इथं या ठिकाणी। तर त्यांना आमच्या हातामध्ये मोबाईल असल्यानंतर त्यांनाही वाटतं की आपण घरच्यांना फोन लावावा, गेम खेळत बसावं, यूट्यूब बघत बसावं, इंस्टाग्राम, फेसबुक हे असं त्यांना व्हॉट्सअप हे त्यांना वेड लागलेलं आहे मुलांना। पण त्यांना आम्ही या ठिकाणी अध्यात्माकडे वळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना या पहिल्यांदा आम्हाला 2-3 दिवस त्रास झाला, पण नंतर अतिशय त्यांनी उत्कृष्ट प्रकारे प्रतिसाद दिला आणि नंतर त्यांना मोबाईलची आठवणही होत नाही आता या शिबिरामध्ये आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। शिबिरामधून काय सांगू इच्छितात पंचक्रोशी लोक मुलांना, काय सांगू इच्छितात? हा पिढ्यानं चालत आलेला हा अध्यात्म हा संप्रदाय असाच याची दिगंती म्हणजे याची वाढ होत जावो आणि या अध्यात्मामध्ये जास्तीत जास्त लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी, पालकांनी सर्वांनी सहभाग घेऊन संप्रदायाचे एक प्रकारचे भूषण वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांना अध्यात्माकडे वळवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मुलं माळकरी झाल्यानंतर ते आईवडिलांना व्यवस्थित सांभाळतील। आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये त्यांना जायची गरज येणार नाही, भासणार नाही आणि त्या मुलांना व्यसनाधीनपासून ते लांब राहतील आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची सवय लागेल। त्यामुळे अध्यात्माच्या आजच्या युगामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारची गरज आहे। आणखी मुलगा, त्याची 3 मुलं, 2 मुलं, 1 मुलगी। ठीक आहे, कळलं तुझं नाव काय? रामकृष्ण हरी, माझं नाव प्रेम पवार। मी वडकीला राहतो आणि इथं मी शिबिरासाठी फुरसुंगी दत्तमठ इथे आलेलो आहे। आपले समाधान महाराज आम्हाला गायन, पकवाज, ते टाळ, हरिपाठ जसे की पाऊल, 15 अध्याय, पसायदान, श्री अनंत मधुसूदना, तसेच आपले समाधान धनंजय महाराज आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मृदंग शिकवतात, टाळ शिकवतात, पकवाज शिकवतात, पाऊल शिकवतात। तसेच करून आपले महाराज खूप छान आहेत, स्वभावाला पण छान आहेत, आपले मोठे महाराज पण छान आहेत। रामकृष्ण हरी। तुझं नाव काय बेटा?
माझं नाव आहे काव्या रसिक मोरे. तुला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय? या ठिकाणी आल्यावर मला खूप छान वाटतंय आणि इथे आम्ही खूप मस्त राहतो आणि आम्हाला मज्जा पण येते. घरी पण नुसतं टी व्ही बघतो, मोबाईल बघतो, काहीतरी करत असतो, पण इथे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि इथे आम्ही खेळतो पण आणि मजा पण करतो. मोबाईल बघा भेटतो नाही, पण मम्मी पप्पांना फोन करायचा असला का मग महाराज आम्हाला मोबाईल देतात, म्हणून तेव्हाच आम्ही मोबाईल घेतो आणि नंतर मग आम्ही खेळतो वगैरे, खूप मजा करतो आणि आम्हाला इथे खूप छान वाटतं आहे इथे सगळ्यांनाच. आणि इथे सगळे आमचे महाराज ते आम्हाला खूप प्रेम करतात, आमच्यासोबत खेळतात पण काही वेळेस, आम्हाला गोष्टी सांगतात आणि हे छोटे महाराज ना आमच्यासोबत खूप मस्ती करतात आणि ते आम्हाला खूप आवडतं. आणि पुढच्या वर्षी अजून मला इथे यायला मला खूप छान वाटेल आणि ह्याच्या पुढे पण मी नेहमी इथे या शिबिरात येत राहील आणि मला खूप आवडेल का अजून लोकांनी हे जॉईन करावं आणि त्यांना सहभागी व्हावं त्यांनी ह्याच्यात. थँक्यू. तुझं नाव काय वेळा? माझं नाव आहे अवधूत विकास पवार. तुला या शिबिरामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? मला या शिबिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते. हे दोन्ही महाराज आम्हाला खूप काय काय शिकवतात. इथे आम्हाला हे 15 अध्याय पाठ करून घेतला, हरिपाठ शिकवतात, पावल्या घेतात, पखवाज शिकवतात. तुला मोबाईलची काय आठवण येते का? नाही, इथं बिना मोबाईलचंच राहूशी वाटतं. पण महाराज मग आता घरी गेल्याच्यानंतर मोबाईल बघणार आहे का? नाही, घरी गेल्यावर कधीच फोन करताना नाही तर असं इमर्जन्सीमध्येच बघ. तू इथं आल्याच्यानंतर काय काय शिकला? इथं आल्यानंतर मी पखवाज शिकलो, टाळ शिकलो, हरिपाठ शिकलो, 15वा अध्याय पाठ झाला. कसं वाटतंय तुला आता? आता चांगलं वाटते. मग आता इथून पुढे असंच करणार का? हो. थँक्यू. मला एक सांग, परत शाळेत जाणार का तू? हां. का हेच कंटिन्यू करायचं आहे? दोन्ही करणार. दोन्ही करणार आहे ना? हे आवडतं तुला? हां. आवडतं का? महाराज कसे आहेत? दोन्ही महाराज भारी आहेत. शिकवतात का चांगले? हां, तर महाराज पण नाही, लय मस्ती केल्या मारतात. तुमचं नाव? संदीप शंकर गुरव. माझा मुलगा इथे मी उन्हाळी शिबिराला आणून सोडलेला होता, तर इथं तो पूर्ण वेळ इथंच 10 दिवस असतो. तर इथं त्यांना संस्कार व्हावे आणि अध्यात्माचं ज्ञान यावं किंवा आवड निर्माण व्हावी यासाठी इथं आम्ही ठेवलेलं आहे. तर त्यामुळे याचा असा फायदा झाला की मुलांचं जे मोबाईल ॲडिक्ट झाले होते मुलं, ते मोबाईलचं पूर्ण त्यांना विसरलेले आहे तिथं मोबाईल वापरायचं. आणि तसंच त्यांच्यामध्ये नवीन कला निर्माण झालेली, नवीन आवड निर्माण झालेली आहेत. आता ते पखवाज वाजवतात, हरिपाठ म्हणतात, ते 15वा अध्याय पूर्ण म्हणतात ते, आणि भजन म्हणतात, टाळ वाजवतात. जर ही नवीन पिढी तयार झाली तर इथून पुढच्या पिढीमध्ये आपल्याला नवीन भजन म्हणणारे किंवा धार्मिक आपलं धर्म टिकवणारे विद्यार्थी किंवा समाज तयार करायचा आहे. त्यासाठी हा उपक्रम एकदम चांगला आहे. यासाठी माझा अशी विनंती आहे सर्वांना की दरवर्षी इथं उन्हाळी शिबिरामध्ये मुलांना सुट्ट्या लागल्यावर आपल्या पाल्यांना इथं आणून सोडा आणि त्याच्यातून त्यांचं ज्ञान आणि त्यांचं कलागुण ओळखून त्यांना त्या मार्गाला लावा, असं मी सर्वांना आवाहन करतो. या पंचक्रोशीतून भरपूर इथं विद्यार्थी आलेले आहेत आणि सर्वांनी इथं आणून दरवर्षी त्यांना त्याचा लाभ घ्यावा, ही सर्वांना माझी विनंती आहे. तुमचा मुलगा या ठिकाणी आहे, तुम्हाला कसं वाटतं आता काय शिकलाय तो? आता पखवाज शिकलेला आहे, हरिपाठ म्हणतो, भजन म्हणतो आणि त्याची डेअरिंग पण स्टेज डेअरिंगसुद्धा वाढलेली आहे. इथं तो उभा राहतो, त्याचे मित्र झालेले आहेत इथं. म्हणजे जसे कृष्णाचे सवंगडी असतात तसे त्याला इथं सवंगडी मिळाले खेळायला. एक पालक म्हणून तुम्ही पंचक्रोशीतील लोकांना काय सांगू इच्छिता? पंचक्रोशीतील लोकांना असं माझं म्हणणं आहे की हे उन्हाळी शिबिर हे मुलांच्या भवितव्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे सर्वांनी आहे ना विचार करा आणि मुलांना आपल्या ह्या उन्हाळ्या शिबिरामध्ये जरूर पाठवा. आणि इथे जे महाराज आहेत ना, ते महाराज चांगल्या प्रकारे मुलांना आहे ना शिक्षण देतात, ते त्यांना चांगल्या सवयी लावतात. विशेष म्हणजे मुलं घरी पाणीसुद्धा घेत नाहीत, पण इथं स्वतःचं ताट स्वतः धुतात.
कपडे धुतात, स्वतः आंघोळ गार पाण्याने करतायत. आणि म्हणजे ही जी सवय आहे किंवा हे जे डिसिप्लिन आहे हे तुम्ही घरी त्यांना लावू शकत नाही, ते ह्या इथे शिबिरामध्ये त्यांना मिळतं.